हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आता घेतो आहे पोएट्री सेक्शन. त्यामधली पोयम शी वॉक्स इन ब्युटी. या पोयमचं कॉम्प्रिहेन्शनचा भाग आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या. आणि आज आपण शिकतो आहे ॲप्रिसिएशन ऑफ पोयम. वेळ वाया न दवडता आपण आजच्या टॉपिकला स्टार्ट करूया. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की ॲप्रिसिएशन लिहिताना आपल्याला कोणकोणत्या पॉईंटवर स्ट्रेस करायचा आहे, कोणकोणत्या पॉईंटवरती फोकस करायचा आहे. तर सर्वात पहिला जो भाग असेल तो असेल अबाउट द पोयम, त्यानंतर अबाउट द पोएट आणि अबाउट द टायटल. याबद्दलचे आपल्याला काही इन्फॉर्मेशन लिहायची असते. त्यानंतर आपण लिहितो पोयमची थीम, त्यानंतर पोएटिक डिव्हायसेस कशा प्रकारे वापरलेले आहेत, लँग्वेज कशा प्रकारे वापरलेली आहे आणि पोएटची स्टाईल कशी आहे ही पोयम लिहिण्याची. त्यानंतर आपल्याला कोणकोणते व्हॅल्यूज पाहायला मिळतात, कोणते मॅसेज आपल्याला पोयमच्या थ्रू मिळतात हे लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपलं जनरल ओपिनियन, पोयम आपल्याला कशी वाटली हे लिहायचं आहे. आणि या पॉईंटवरती जर आपण व्यवस्थित फोकस केला, प्रत्येक पॉईंटच्या आपल्याला 3 ते 4 ओळी जर लिहिता आल्या तर आपण व्यवस्थित ॲप्रिसिएशन लिहू शकू आणि पैकीच्या पैकी मार्क्ससुद्धा आपल्याला मिळून जातील. तर आपण आता स्टार्ट करूया या पोएमचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं आहे त्याबद्दल. बघा, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम शी वॉक्स इन ब्युटी आपण टायटल लिहिलेलं आहे. सर्वात पहिला भाग आहे तो अबाउट द पोएम, अबाउट द पोएट आणि अबाउट द टायटल. पोएट कोण आहे बघा, लॉर्ड बायरॉन. हा कोण आहे, या कवितेचा कवी. लॉर्ड बायरन्स पोएम ओपन्स विथ द सेम वर्ड्स दॅट फॉर्म द टायटल. कोणत्या शब्दापासून याची कविता चालू होते, ओपन्स चालू होते, कोणत्या शब्दांपासून चालू होते, शी वॉक्स इन ब्युटी. असे ते 4 शब्द आहेत, मॅजिकल 4 शब्द आहेत जे त्यांनी पुन्हा पुन्हा वापरलेले आहेत. बघा, शी वॉक्स इन ब्युटी ह्या 4 शब्दाने काय होतं, कवितेची सुरुवातसुद्धा होते आणि हीच कवितेची काय आहे, ओळख आहे, या कवितेचं नाव आहे. दिस 4 सिम्पल वर्ड आहेत, परंतु त्यामध्ये खूप भावार्थ आहे, खूप हिडन मिनिंग आहे. क्विकली क्रिएट अँड ॲटमॉस्फिअर, एक वातावरण निर्माण होतं, वातावरण निर्मिती आपण म्हणतो. ऑफ ॲडमायरेशन म्हणजे कौतुक, एखादी सुंदर स्त्री आहे तर त्याबद्दलचं कौतुक. अँड मिस्ट्री म्हणजे गुड, रहस्य. आपल्याला त्या वुमनचं, त्या स्त्रीचं नावसुद्धा कळत नाही, म्हणजे रहस्यमयी काय आहे, स्त्री आहे, परंतु तिच्याबद्दल कौतुक तर आपल्याला खूप पाहायला मिळतं. इट इज अ शॉर्ट 18 लाईन पोएम, 18 ओळींची ही पोएम आहे. हॅविंग 3 सेस्टेट्स. सेस्टेट्स म्हणजे काय, 6 लाईनचं जर कडवं असेल, स्टांजा असेल तर त्याला म्हणतात सेस्टेट्स. इन प्रेज ऑफ ॲन अननेम्ड वुमन. नाव दिले का वुमनचं, नाही दिले, अननेम्ड, बिननावी, निनावी अशी जी स्त्री आहे तिचं जे कौतुक या कवितेत कवीने केलेलं आहे. द पोएट युजेस सेव्हरल पोएटिक डिव्हायसेस टू एक्सप्रेस हाऊ डीपली ही इज इम्प्रेस्ड. खूप डिव्हायसेस वापरलेले आहेत, काय सांगण्यासाठी की तो कशा प्रकारे इम्प्रेस झालेला आहे, प्रभावित झालेला आहे त्या स्त्रीचं सौंदर्य पाहून. देअर आर सेव्हरल थीम्स, खूप थीम्स आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची वन इज ऑफकोर्स ब्युटी, सौंदर्य. त्या स्त्रीचं असलेलं सौंदर्य हे एक महत्त्वाची काय आहे, या कवितेची थीम आहे. ईच फीचर ऑफ द वुमन, स्त्रियांची फीचर, स्त्रियांची वैशिष्ट्य, स्त्रियांचं सौंदर्य काय काय सांगितले बघा. हर आईज, तिचे डोळे कसे होते. हर ब्लॅक रेवन ड्रेसेस, तिचे जे शायनी काळे केस होते त्याचं वर्णन कवीने केलेलं आहे. हर सॉफ्ट चिक, तिचे जे मऊ असे जे गाल होते. हर काम ब्रो, शांत असा माथा होता. अँड द लवली कलर ऑफ स्किन, आणि तिला ग्लोविंग स्किन भेटलेली आहे, सुंदर असा कलर आहे, गोरा रंग आहे तिचा. इज प्रेस्ड, कौतुक केलेले आहे सर्वांचं, कवीने तिच्या सर्व वैशिष्ट्यांचं कौतुक केलेलं आहे. द पोएट स्पीक्स ऑफ हार्मनी. हार्मनी म्हणजे 2 डिफरंट गोष्टी एकत्र येत असतील तर त्याला आपण म्हणतो हार्मनी. मग आता हार्मनीमध्ये काय काय दिलं आहे बघा. ही स्पीक्स ऑफ द परफेक्ट ब्लेंड ऑफ डे अँड नाईट. बघा, दिवस आणि रात्र एकत्र येऊ शकते का, परंतु याने एकत्र केलेला आहे, संयोग केलेला आहे, अंधार आणि उजेडाचा. ऑफ लाईट अँड डार्क, लाईटसुद्धा आणि डार्कसुद्धा या दोघांचा संयोग घडवलेला आहे, म्हणजे हार्मोनी आपल्याला काय होते, पाहायला मिळते, जी 2 भिन्न गोष्टींमध्ये कवीने साधलेली आहे. ही स्पीक्स ऑफ द मेलोड. मेलोड म्हणजे काय बघा,
सौम्य, शांत, गोड. और टेंडर लाईट, टेंडर म्हणजे डीम लाईट, अंधार, काळोखी लाईट, विच मेक्स द ब्युटी सो रेअर. आणि ह्या सर्वांचा जे मिलाफ झालेला आहे, ही जी किमया कवीने साधलेली आहे, त्यामुळे तिचं जे सौंदर्य आहे ना ते खूप दुर्मिळ झालेलं आहे. दुर्मिळ असं दिसते ते सौंदर्य. कवीने म्हटलं होतं बघा, एखादी शेड जर वाढली आणि एखादा किरण जर कमी झाला तर मात्र असं सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळणार नाही. कारण ते एक वैशिष्ट्यपूर्ण असं क्लायमेट कवीने सांगितलेलं होतं आणि त्यामध्येच ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ह्या सगळ्याचा जो मिलाप आहे, अंधार आणि उजेड किंवा डार्क आणि लाईट, ह्या सर्वांच्या मिलापातून एक उत्कृष्ट असं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि हे सौंदर्य कसं झाले बघा, रेअर तर झाले, दुर्मिळ झाले, डेलिकेट झालेलं आहे आणि ॲस्टॉनिशिंग, आश्चर्यजनक झालेलं आहे, जे निस्तब्ध करतं, माणसाला स्तब्ध करतं, निशब्द करतं, असं ते सौंदर्य झालेलं आहे. द अदर थीम इज द इनर ब्युटी. आणि दुसरी थीम जी आहे, बाह्य सौंदर्य तर सांगितलं, परंतु इनर ब्युटी, आंतरिक सौंदर्य मनाचं, ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. विच इज व्हॉट ब्रिंग्स द आउटर ब्युटी. आणि तेच आहे इनर जे सौंदर्य आहे, आंतरिक जे सौंदर्य आहे, तेच बाह्य सौंदर्य आपल्याला खुलवून दाखवत असतं. जर मनाचं सौंदर्य चांगलं नसेल तर बाहेरचं सौंदर्य चांगलं दिसणार नाही. हा मॅसेज कवी या कवितेतून आपल्याला देण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे बघा, द पोएट मेन्शन्स हेवन. हेवन कशासाठी सांगितलं होतं बघा, तिच्या मनाला, तिच्या मनाचं वर्णन कवीने हेवन, स्वर्ग असं केलेलं होतं. विच मे पॉईंट टू डिवाइन साईड टू द ब्युटी. डिवाइन साईड, दैवी बाजू. कशाची? तिच्या सौंदर्याची दैवी बाजू म्हणजे काय? हेवन, सौंदर्य, एक स्वर्ग. तिचं जे मन आहे त्याची तुलना कवीने हेवनशी केलेली आहे. इफ अ पर्सन इज सिनलेस, सिनलेस म्हणजे काय? निष्पाप. सिन म्हणजे पाप आणि सिनलेस म्हणजे निष्पाप असेल तर देअर माइंड इज प्युअर अँड काम. शुद्ध आचरण असतं, शुद्ध मन असतं. कधी? ज्यावेळी त्याचं अंतःकरण निष्पाप असेल, आंतरिक मन निष्पाप असेल तर. देअर इज नो इव्हिल. इव्हिल म्हणजे काय? दृष्टपणा. सो द इनोसन्स, इनोसन्स म्हणजे निष्पाप. निष्पाप म्हणतो आपण, किती इनोसंट बॉय आहे, किती इनोसंट गर्ल आहे. इनोसन्स, निष्पाप. इनसाइड कॉजेस द आउटर ब्युटी. आणि या सगळ्या जे निष्पाप मन आहे ते कॉज म्हणजे परिणाम काय होतं तर आउटर ब्युटी, बाह्य सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. विच इज इनडिस्क्रायबेबल, ज्याचं आपल्याला वर्णनही करता येणार नाही, डिस्क्राईबच करता येणार नाही, असं जे बाह्य सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं ते तिच्या आंतरिक सौंदर्यामुळेच आहे असं कवीला म्हणायचं आहे. म्हणून तो काय म्हणतो? नेमलेस ग्रेस, म्हणजे अननोन स्त्री आहे असं त्याला सांगायचं आहे. द पोएट युजेस सिमिल लाईक द नाईट. अलॅट्रेशन कुठे वापरतो बघा? क्लाउडलेस क्लाइम्स, स्टेरी स्काईज. देअर इज राईम ए बी ए बी. कसा राईम आहे सांगा? ए बी ए बी ए बी. 6 लाईन्स आहेत प्रत्येक कडव्यामध्ये. तर बघा, पहिल्याचं जे राईम आहे ते तिसऱ्याला, दुसऱ्याचं राईम आहे ते चौथ्याला असं जोडलेलं आहे. इन ऑल द सेस्टेट्स ही युजेस मेटाफर. मेटाफर आणि सिमिलमध्ये फरक काय असतो तर सिमिलमध्ये लाईक ॲज वापरून दोन गोष्टीचे कंपॅरिझन केलेलं असतं, तर मेटाफरमध्ये ॲज किंवा लाईक न वापरता दोन गोष्टींचं कंपॅरिझन केलेलं असतं. बघा काय म्हटलं, रेवन ट्रेस. कुणाचं वर्णन केलं रेवन ट्रेस तर तिच्या केसांचं. केसांचा कलर कसा आहे? शायनी ब्लॅक कलर आहे, म्हणून रेवन ट्रेस म्हटलेलं आहे. अँड पर्सनिफिकेशन कुठे वापरलं आहे बघा? स्माइल्स दॅट विन. आता जग जिंकायचं असेल तर माणूस जिंकेल, हास्य कधी जिंकेल का? हास्य ही नीट जी गोष्ट आहे, म्हणून त्या ठिकाणी पर्सनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच होतो. देर आर मेनी एक्झाम्पल्स ऑफ अँटिथेसिस. अँटिथेसिस आहे बघा, थ्रू विच द पोएट स्ट्रेसेस वन बॅलन्स. बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, दोन विरुद्ध गोष्टी दाखवून. देर इज हार्मोनी ऑफ लाईट. हार्मोनी, दोन भिन्न गोष्टी एकत्र येतात. लाईट अँड डार्क, डार्क अँड ब्राईट, टेंडर लाईट अँड गॉडी डे, वन शेड मोर वन रे लेस. हे सर्व काय आहेत? अँटिथेसिस आहेत. These are to emphasize that the beauty is not only physical and external but actually because there is inner beauty. हे जे काय बाह्य सौंदर्य आहे ना, एम्फेसाइज करण्याचा प्रयत्न करतोय कवी, म्हणजे जास्त अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय की जे बाह्य सौंदर्य आहे ना ते फक्त शारीरिक नसतं, फिजिकल नसतं किंवा बाह्य नसतं, एक्सटर्नल नसतं, तर ते काय आहे? बट ॲक्च्युली कसं आहे? बिकॉज देअर इज इनर ब्युटी. जर तुमच्या अंतःकरणात जर सौंदर्य असेल तर ते बाह्य सौंदर्याला प्रभावित नक्कीच करेल
असं कवी या ठिकाणी इम्पेसाइज करण्याचा प्रयत्न करतोय. काय दाखवून? अँटिथेसिस दाखवून. द माइंड इज काम, शांत आहे. द हार्ट इज इनोसंट अँड धिस कॉजेस द आउटर ब्युटी विच इज सीन बाय हिम. बघा तिचं मन कसं आहे, पवित्र आहे, निष्पाप आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या मिलापातून तिचं बाह्य सौंदर्य काय होत चाललेलं आहे, खुलून दिसत आहे. द पोएम इज लिरिकल, हॅज अ स्टडी रिदम अँड द लँग्वेज इज रिच विथ पोएटिक डिव्हाइसेस. लँग्वेज रिच वापरलेली आहे, अनेक पोएटिक डिव्हाइसेस वापरलेले आहेत. दो द पोएट डज नॉट नेम द वुमन, जरी तो कवी त्या स्त्रीचं नाव आपल्याला सांगत नाही, वर गिव्ह एनी डिटेल्स ऑफ हर एज, तिचं एज काय आहे तेही सांगत नाही. हिज ॲडमिरेशन इज फेल्ट इन द टोन, परंतु कौतुक तर आपल्याला प्रत्येक टोनमध्ये कवीच्या दिसून येत आहे की तो त्या स्त्रीचं खूप कौतुक करत आहे. मेसेज, आपल्याला संदेश काय मिळतो बघा, इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ इनर ब्युटी. मग सर्वात महत्त्वाचं काय आहे तर तुमचं आंतरिक सौंदर्य सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. विच इज ऑलमोस्ट अ डिवाइन थिंग दॅट विल मेक एक्सटर्नल ब्युटी पॉसिबल. हे डिवाइन थिंग आहे, दैवी गोष्ट आहे, ज्याच्यामुळे तुमचं जे बाह्य सौंदर्य आहे ते काय होईल, खुलून दिसेल किंवा ते लोकांना दिसेल जर तुमचं आंतरिक सौंदर्य चांगलं असेल तर. आय फील द पोएम मेक्स अस रिअलाइज दॅट वन शुड लुक डीपर दॅन जस्ट आउटवर्ड ॲपिअरन्स. आउटवर्ड ॲपिअरन्स, बाह्य सौंदर्य न बघता माणसाने दुसऱ्याच्या अंतःकरणात पाहिलं पाहिजे, आंतरिक सौंदर्य पाहिलं पाहिजे. वन शुड ॲप्रिशिएट ब्युटी इन इट्स एंटायरिटी. अशा प्रकारचं फक्त बाह्य सौंदर्याला भुलून जायचं नाही आहे, तर आंतरिक सौंदर्याला सुद्धा काय करायचं आहे, पाहायचं आहे, असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. अशा प्रकारे आपण आता या ॲप्रिसिएशनचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आहे. तुम्हाला आजचं ॲप्रिसिएशन, आजचा व्हिडिओ, माझं टीचिंग कसं वाटलं नक्कीच कॉमेंट करून कळवा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, माझे टीचिंग एन्जॉय करताय, तुम्ही छान छान मला कॉमेंट देताय आणि मला असंच प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.